नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण बनवूया गरमागरम वडापाव आणि त्यासोबत असणारी झणझणीत लसूण चटणी। त्यासाठी लागणारे आपण साहित्य घेऊया। 1 वाटी बेसन, जिरे, मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण आपण थोडे थोडे पाणी घालून एकजीव करून घेऊया। लक्षात ठेवा, मिश्रणाची कन्सिस्टन्सी ही अतिशय पातळ असता कामा नये। त्यामध्ये आपण चिमूटभर सोडा घालून हे देखील मिश्रण एकजीव करून घेऊया। आता आपण वड्यासाठी लागणारे वाटण तयार करू। 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या, आल्याचे तुकडे आणि 2 चमचे खोबरे टाकून अशा प्रकारचे वाटण आपण तयार करू। गरम तेलामध्ये जिरे, मोहरी आणि तयार केलेले वाटण टाकून हे मिश्रण परतून घ्या। हाच तो क्षण जो आपल्या वडापावची चव ठरवतो। त्यामुळे घाई न करता 2 ते 3 मिनिट हे मिश्रण हळद टाकून छानपैकी मंद आचेवर परतून घ्या। आता या मिश्रणामध्ये उकडलेले बटाटे घालून मसाल्यासोबत छान एकजीव करून घेऊया। बटाट्याचा प्रत्येक कण मसाल्याने व्यवस्थित कोट झाला पाहिजे, तेव्हाच वड्याची चव अप्रतिम लागते। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून हा बटाटा व्यवस्थितपणे परतून घेऊया आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर ॲड करूया। तयार केलेले मिश्रण एका प्लेटमध्ये आपण थंड होण्यासाठी काढून घेऊया, कारण गरम सारणाचे गोळे बनवायला अवघड जातात आणि बेसनाचं आवरणही नीट बसत नाही। आता थंड झालेल्या सारणाचे आपण गोळे बनवून घेऊया। आता या सारणाचे गोळे तयार करून घेऊया। गोळे बनवल्यानंतर 5 मिनिट तसेच ठेवले तर ते अधिक सेट होतात आणि बेसनाच्या पिठात बुडवताना तुटत नाही। आता कढईत तेल गरम करायला ठेवूया। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर प्रत्येक गोळा बेसनाच्या पिठात छान बुडवून सावकाश तेलात सोडा। मध्यम आचेवर वडा सर्व बाजूंनी सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या। घाई करू नका, कारण हाच गोल्डन रंग वड्याची चव आणि कुरकुरीतपणा वाढवतो। पहा किती सुंदर सोनेरी वडा तयार झाला आहे। आता आपण वडापाव सोबत असणारी झणझणीत लसूण चटणी बनवूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेले बेसन पीठ, मिरची पावडर, जिरे, मीठ, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेऊया आणि हे मिश्रण छानपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपल्या वडापावची शान वाढवणारी झणझणीत लसूण चटणी तयार आहे। आता आपण प्लेटिंगसाठी वडे घेऊया। आता गरमागरम वडे पावामध्ये ठेवूया। त्यावर भरपूर झणझणीत लसूण चटणी टाकूया आणि सोबत तळलेली हिरवी मिरची सर्व करूया। बस, आपला खमंग, कुरकुरीत आणि चविष्ट वडापाव तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भन्नाट रेसिपींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन छान रेसिपी।